नमस्कार. मी गोडाती बबनराव काळे हाताळकर सादर करत आहे आपल्या समोर उस्वल नावाची कविता. कापसाच्या धाग्यांपासून विणता येईल कापड अंगभर. कापसाच्या धाग्यांपासून विणता येईल कापड अंगभर. बैलांच्या अंगावरही टाकता येईल झूल. म्हणून मोठ्या हौसेनं त्या वर्षी बापानं लावला होता कापूस. पण भोंगळं आभाळ फाटलं. कधी नाही बो तर कधी होईबोचा अट्टहास. घुसवले सगळेच धागे बापाच्या विणकर डोळ्यात हैदोस घालत. बाप उंगत होता आतल्यात. शेतातल्या कंबर मोडलेल्या कापसाच्या पिकाला बघून पाठीच्या कण्यात वाकलेला बाप आठवत होता पोराचं शिक्षण, पोरीचं लग्न आणि सावकाराकडे गहाण ठेवलेल्या माईच्या बांगड्या. आभाळ फाटतच गेलं तसं रुंड्यावरच्या हातातलं बळही दुर्बळ झालं. बापाची आणि हमीभावाची गाठ कधी पिंजलीच नाही. आणि पीक विम्याच्या रकान्या बापाच्या नावाची शाही कधी रंगलीच नाही. हताश बापाला पावलं घेऊन जात होते दूर एका झाडाकडे, जिथे परिस्थितीच्या धाग्यांना कुंकून काळाने लटकवले होते मजबूत दोरखंड. धन्यवाद. बापाची कहाणी गोडाती काळे यांनी आपल्या कवितेमधून मांडली. अभिनंदन गोडातीजी. यानंतर आनंद सरस्वती हे आपली कविता सादर करतील आणि त्यानंतर ज्ञानेश्वर कृष्णा पाटील.